झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वामी विवेकानंदांचे विचार जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दीपस्तंभासारखे आधार देत आहेत, अशी प्रतिक्रिया झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी दिलेली आहे। बदलापूरमध्ये युवराज प्रतिष्ठान आयोजित एक कार्यक्रम झाला, ज्यामध्ये ते बोलत होते। युवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले हे दरवर्षी स्वामी विवेकानंदांची जयंती युवराज या नावाने साजरी करतात। यंदा सुद्धा सोहळ्याच्या तिसऱ्या वर्षी साहित्य, क्रीडा, मनोरंजन, कला आणि साहित्य या क्षेत्रातल्या 11 जणांना युवराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, गौरवण्यात आलं। यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, अभिनेता शर्मन जोशी आणि सारेगमप फेम गायिका उर्मिला धनकर उपस्थित होत्या। संपूर्ण जगाच्या उत्थापनाचं एक भवितव्य त्यांनी पाहिलं होतं आणि तो विचार हा भारत मातेकडून यावा अशी त्यांची अपेक्षा होती। आज जेव्हा ग्लोबलायझेशन आपण बघतो तेव्हा 60% जी जगाची श्रीमंती आहे ती फक्त 10% देशात आहे। उरलेल्या 30% 150 देश आहेत। याला खऱ्या अर्थानं स्वामींचा संदेश पोहोचला आहे असं म्हणता येणार नाही। म्हणूनच की काय, जेवढी स्वामींची गरज ते शिकागोला गेले तेव्हा होती, त्यापेक्षा ती जास्त गरज आज आहे। आज खऱ्या अर्थानं आशिष दामले यांनी विवेकानंदांच्या रूपानं त्यांची स्मृती जागृत ठेवायचा प्रयत्न जो केला, त्याबद्दल त्यांना झी 24 तास तर्फे लाख लाख शुभेच्छा देतो। स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती आहे, तर ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात तरुणांना आपलंसं वाटेल, चांगलं वाटेल असे सर्व कार्यक्रम इन्क्लूड करून आम्ही हा कार्यक्रम केला। झी 24 तास एक पाऊल पुढे।